ज्याला घर सोडून जायचं त्यांनी खुशाल जाव, पण एक लक्षात ठेवा, कुणी बी त्यांना अडवायचं नाही. नंदिता, आमासनी कुणी बी थांबू नका सा. ते नव, चल मी सोडून येतो तुला. ये लवकर. झालं नव समज तुमच्या मनासारखं. वहिनी, आमचं घर सत्य आणि इमानदारीवरच चाललं. एक घर सांभाळणारी एक सुनबाई आहे इथं. आजपासून परत थोरल्या सुनबाई हे घर सांभाळतील. इथे काय करताय? चला. जेवून ते झालं म्हणल्यावर काय करणार आहे मी? माझंच चुकलं. ती कागदपत्र वाचायला नाही पाहिजे होती. गप राहून सह्या केल्या असत्या एवढं काय बी झालं नसतं. अहो कशाला शिकवलं तुम्ही मला वाचायला? काही वाईट घडू नये म्हणून. मग आता कुठं काय चांगलं झालंय? असं कुठे म्हणाले मी? मग काय? हे बघा, ते कागद फसवे होते आणि परस्पर कुणी असं जमीन स्वतःच्या नावावर करून घेणं चुकीचं नाहीये का? समधी चूक त्या वकिलाची आहे. शेती मालाची कागदपत्र करायची सोडून शेत जमिनीची कागदपत्र केली. त्यात वहिनींची काय चूक आहे? अहो पण ते कागद चुकीचे होते आणि वहिनींनी ते बनवायला सांगितले होते. हे बघा, तुम्हाला बी माहित आहे की वहिनी असलं काय बी करणार नाही. त्यांच्या डोक्यात काय चाललंय आपल्याला काय माहिती? म्हणजे तुम्ही सरळ सरळ वहिनीसनी फसव्या म्हणताय वय? अजिबात नाही. मी फक्त तुमच्या डोळ्यात देखत जे झालं ना त्याचा नीट विचार करा एवढंच सांगते. मला काय बी विचार करायचा नाही. चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखं झालंय. उद्या जाऊन त्या वकिलाच्या दातात. खरंच एवढं काही करायची गरज आहे का? बाहेरचा माणूस आहे तो. त्याला जे काही सांगितलं असेल तसंच तो करणार. तुम्ही वहिनीसनी चोर म्हणताय वय? नाही, तुम्ही नीट विचार करा एवढंच म्हणणं नसतं. तुम्ही वाचलं म्हणून ठीक आहे, नाहीतर जमीन परस्पर वहिनींच्या नावावर झाली असती. अहो झाली असती तर मग बिघडले कुठं? समजा वहिनींचं तर आहे की. आणि हे बघा, हे जमीन एक कागदपत्र याच्यापेक्षा मला घर टिकवणं महत्वाचं आहे. आणि हा तुम्ही वहिनींसंगत असं का बोललात?
अहो तुम्ही रागानं बोला नसता तर वहिनी घर सोडून गेला नसत्या. कुणी असं खोटं वागलेलं मला नाही आवडत. कशावरनं वहिनी खोटं वागल्यात? मग ते कागद अहो ते कागदाचं डोसक्यातनं काढून टाका. वहिनींनी असलं काय बी केलेलं नाही. मग त्या चिडून घर सोडून का गेले? तुम्ही जी भाषा वापरल्यात ना त्यामुळे सोडून गेले. मी? होय तुम्हीच. तुम्हाला असं कुणी फसवलेलं मला अजिबात नाही आवडणार. वहिनी संकट असं बोलायला मी चालवून घेणार नाही. त्याचं मला काही माहिती नाही, पण माझ्या नवऱ्यावर असं कुणी संकट आणलेलं मला अजिबात आवडणार नाही. वहिनींच्या नावावर जमीन झाली तर लगेच संकट आले वय माझ्यावर. अहो समजा त्यांचंच आहे. आबांनी समजा ताबा त्यांना दिलेला असताना मोठ्या मनात त्यांनी समजा परत केलं. त्या चोरी करणार वय. हे त्यांनाच माहिती. तुम्ही असं काय बी बोलू नका. आणि वहिनींकडनं चूक झाली तर मग झाली, हे मला काय माहित नाही. हे बघा मी तुम्हाला आधी बी सांगितलंय, वहिनींना 1000 चुका माफ म्हणून. त्यामुळे त्यांच्या संकट असं बोलायचं नाही. तुम्ही माझ्यावर का चिडताय? अहो तुम्ही असं बोलात म्हणून वहिनी घर सोडून गेल्यात. तुम्हाला माहिती आहे ना वहिनी माझ्या आई सारख्या आहेत म्हणून. हे बघा इथनं पुढे ध्यानात ठेवा, वहिनीं संकट बोलताना 10 वेळा विचार करायचा. तुम्ही मला का दोष देता? तुम्ही चुकलायत म्हणून बोलतोय मी. ठीक आहे, यापुढे बोलण्याआधी मी 10 वेळा विचार करेन. असं भांडून सासर सोडणं चांगलं नाही नंदे. ज्या सासरी आमचा एवढा अपमान व्हायलाय त्या सासरी आम्ही परत जाणार नाही. असं एवढ्या तेवढ्याला भांडून सासर सोडणं चांगलं नाही सांगितलं ना व? अगं मम्मी, जिथं आम्हाला काही किंमतच नाही तिथं आम्ही का राहू? नाही राहायचं अगं, आम्हाला. पण लोक काय म्हणतील नंदे? आम्हासनी कुणाची बी फिकीर नाही. असं नसतंय नंदे. मम्मी तुला किती वेळा सांगायचं, आता त्या घरी आम्ही सहजासहजी जाणार नाही म्हणजे नाही. एकदा सांगितलं ना व तुला, सासर सोडून राहता येणार नाही म्हणून. आम्ही आमच्या पप्पांच्या घरी आलोय. जवळ आमचा पप्पा इथं येत नाहीत तवर आम्ही कुठं बी जाणार नाही. ते येणार नाहीत लवकर. का? कुठं गेल्यात? चायनाला गेलेत ते. हा मग ठीक आहे, ते जोपर्यंत इथं येत नाहीत तवर आम्ही इथंच राहणार. ते आल्यानंतर बघू काय करायचं ते. अगं बाई, एकतर चायना संकट भांडण सुरू झालंय म्हणून तुझ्या पप्पांचा घोर, आणि तो घोर डबल करायला तू इकडे आली आहेस वय. तुम्ही बाप लेकीने माझा जीव घ्यायचा ठरवलाय. म्हणजे काय आम्ही त्या सासरी सडत बसू असं म्हणायचंय काय तुला? अगं तुझ्या लेकीला पार हकलून दिल्यासारखं केलंय का त्यांनी? तूच काहीतरी गुण उधळला असशील. वाटलं आपली पोरगी तालेवार घरामध्ये लगीन करून गेलीये, तिकडची इस्टेट काबीज करील, घरावर राज करील, तर आली आमची पोरगी रडत माहेरला. मम्मी अगं तू सांगतेस तसं इस्टेटच काबीज करत होतो आम्ही, पण नेमकं प्रकरण अंगलट आलं आणि आम्ही कसं बस इथं सटकून आलोय. आता जरा 4 दिवस इथं राहतो, नीट विचार करतो, नाही तर कायमचं तुमच्या उरावर बसावं लागल. अगं म्हणजे इस्टेट काबीज करत होतीस म्हण की तू. आणि मग मम्मी तुला काय सांगू, समदा हक्क, समद्या चाव्या, थोरले पण समदा आमच्या हातात आलतं. मग खरंच काय? अगं मग मग माशी कुठे पडली? ती 1.5 दमडीची मास्तरडी आहे की आमच्या घरात. ती तुझी भिकारडी जाऊ? तर काय, उरावरचा सांडगा झालाय बघ ती मास्तरडी. म्हणजे समध्या गोष्टींमध्ये नाक खूपसत असती. आमच्या आडाने दिराकडनं आम्ही सया घेतच होतो, तेवढ्यात ते मास्तरडीनं आमचा समदा डाव उधळून लावला. आम्ही शानं म्हणून कसं बस इथं सटकून आलो. अगं बाई, मग हे सगळं आधी सांगायचं नाही? मम्मी मेकअप. अगं मग आधी सांगायचं नाहीच वय? अगं सांगतच होतो का नाही? तू काय ऐकूनच घेणं झाल्यास? देवानं जीभ दिल्या म्हणून उगा बडबड 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 करतच सुटल्यास. अगं तुझी काळजी वाटत होती म्हणून बोलत होते नव. तू तुझा हक्काचं घर सोडून आलीस म्हणून माझ्या जीवाला घोर लागला बघ. आम्ही बी आमच्या काळजावर धोंडा ठेवूनच इथं आलोय.
खरं तर आम्हाला सोडायचंच नव्हतं ते घर, पण कुणी आम्हाला अडवलंच नाही. आमचा आडानी दीर आलता आम्हाला आडवाया, पण त्या म्हाताऱ्या सासऱ्यांनी गप केलं त्याला. अगो बाई, आता मग बाकी कुणी बी नाही आलं तरी आमचा आडानी दीर मात्र येणार आम्हाला न्याया. त्याला निस्त्या नात्याच्या 4 टेपा द्यायला पाहिजेत, झालं. हा, तवर जरा 4 दिवस हिथं राहतो, नीट विचार करतो. त्याला गुंडाळू पतूर 4 दिवस आसरा दे बाई हिथं. मग जातो आम्ही आमच्या हक्काच्या घरी. अगं तुझंच घर आहे, 4 काय चांगलं 8 दिवस राहा की. पण एक सांग मला, तुझ्या नवऱ्याने बी अडवलं नाही बाई तुला? त्याला तर काय पडलेलीच नाही आमची. आम्ही हावत काय नाही काय फरक पडत नाही त्याला. त्याला फक्त एकच दिसतंय, बाटली. आमच्यापेक्षा बाटली महत्वाची आहे त्याला. आम्हासनी सोडून बाहेरच्या बाहेर पळाला. आत्ता बी बसला असेल कुठेतरी दारू ढोसत. हॅलो, कोण आहे? आम्ही कोण? काय नाव गाव काय हाय का नाही? नंदिता गायकवाड. अव ताई सबरुसून गेले ती माहेरला, तिकडे फोन करा. अगं ए ढमे, ताईसाच बोलतोय आम्ही. कानाखाली जाळ काढू काय? ताई साहेब, तुम्ही? मा, एका रात्रीत इसरलीस का काय गा आमासनी? अव अशी कशी इसर? मी तुमची पाठराखण आहे ना व. परत आला काय तुम्ही? काय करायलीस? म्या ते झोपले होते. तुम्ही बोला की. हिथं आमची झोप उडली आहे आणि तू झोपा काढायली आहेस बाई का? तुला काय तिथं झोपा काढायला ठेवलंय? नाही. मग कशाला ठेवलंय? कशाला? हा, ते काल जाताना तुम्ही काय गडबडीत सांगितलं सा, माझ्या काही ध्यानातच नाही राहिलं बघा. त्या घरातलं एक अक्षर आम्हाला समजलं पाहिजे. समध्या खबरी आमच्या पतूर पोचवायच्या, ते बी 1 मिनिटाच्या आत. बरं ऐका, अजून तर ते कुणी उठलं नाही. हा, गोदा का किचन मध्ये चहा करत असेल. ती मास्तरीन बाई नेहमी सारखी हमालपट्टीची काम करत असते. रानात तालमीत. आणि सन्निधा आलं का नाही अजून माहित नाही मला. अगं ए चंदे, असल्या फुटकळ खबरी कशा पायी पोचवायल्यास आमच्या पतूर? जे महत्वाचं आहे तेवढंच सांग. म्हणजे आम्हाला कुणी न्यायला येणार आहे का, आमच्याबद्दल तिथं कुणी काही बोलतंय का ते सांग. अजून पतोर तर तुम्हाला आणायचं असं कोण बोललं नाही. कोण बोललं तर मी लगेच सांगतो. हा, पर ते नव्ह, तुम्ही तर घरला कवाच येणार नाही असं म्हणलं होता. कानाखाली जाळ काढू काय? ते आमच्या हक्काचं घर आहे आणि आमचा हक्क आम्ही असा सहजासहजी सोडत नसतोय. आहो, मग कशाला गेला सा? पर हा, जेला जाण्यापेक्षा माहेरला गेल्याला कधी बी चांगलं. अगं ए चंदे, आम्ही काही इथं कायमचं राहायला नाही आलोय. आम्ही आमच्या स्वतःच्या घरी येणार आणि लई रुबाबात येणार बघ. समधी अशी आमच्या पायाखाली आलं पाहिजेत. 17 वेळा इनवणी करायला पाहिजे आम्हाला, चला 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 म्हणून, तरच येणार आम्ही. आव, पर साहेब तर म्हणलं ती तुम्हाला आणायचं नाही म्हणून, आणि समजासनी ताकीद बी दिल्या. मग त्याचं काय? असल्या लई ताकदी बघितल्यात बघ चंदे आम्ही. तू त्याची काळजी करू नकस, ते बघतो आम्ही काय करायचं ते. तू निस्त कान आणि डोळं
दोन्ही बी उघड ठेव, काय चाललंय काय नाही ते समजा आमच्या पुतूर पोचव. आमच्या लाडक्या दिरावर लई विश्वास आहे. अख्खी दुनिया पलटल पण आमचं राणा भाऊजी कधी बी पलटणार नाहीत. ते आमासनी घ्यायला येणार म्हणजे येणार. लई विश्वास आहे बाबा तुमचा तुमच्या दिरावर. आणि मग आहेतच तसं ते चांगलं. आता आम्ही घरात नाही म्हणल्यावर त्यांचा जीव वर खाली होत असेल, चैन पडत नसेल बघ त्यासनी. गॅरंटी आहे. झोपला नाहीत? रात्रभर जाग्या? का जागरण करताय? तुम्ही का करताय? तुम्ही बी तर रातभर जागा होता का? तुम्ही जागे होतात म्हणून मीही जागे होते. तुम्ही का नाही झोपलात? इकडे घरात वाईट साईड घटना घडायला लागली. मला झोप कशी लागणार? वहिनी घर सोडून गेले. आईला दिलेलं वचन कसं पाळू मी आता? आणि त्यात तुम्हाला बी दुखवलं. सॉरी. नाही, माझ्यामुळे जाऊबाई दुखावल्या आणि घर सोडून गेल्या. मी सॉरी. काल मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. वहिनी घर सोडून गेल्या म्हणल्यावर माझंच मला काही सुधरत नव्हतं. तुम्ही तुमच्या जागी बरोबर होतो. तुम्ही माझ्या भल्यासाठी बोललात. पण वहिनी तशा नाही. त्यांच्या मनात काय बी वाईट नसते. असो, आता उगाच आपण एकमेकांवर रागायला नको. आपलं ठरलंय ना. ठरलंय पण वहिनी आल्याशिवाय माझं मन काही जागेवर येणार नाही बघ. येतील. कसे येतील? इकडे कोण आणायलाच तयार नाही. जाईल कोणीतरी. त्या काही आपल्या दुश्मन नाहीये. आणि तुम्ही जरा वेळ थांबा, त्या स्वतःहूनच परत येतील. नाहीतर सूरज भाऊजी, आबा, कोणीतरी नक्की जाईल आणायला. अहो कोण नाही आणणार. या सूरजला तर कधी बायकोची पडलेलीच नसते. आबालाही रागवले तो त्यांच्यावर. आबांपुढे आपण काय करणार? मला एवढंच माहित आहे, हे घर याआधी एक होतं आणि इथनं पुढे बी एकच राहिलं पाहिजे. आणि जाऊबाई आल्याशिवाय हे घर एक होणार नाही. बरोबर ना? एकदम बरोबर. मग ठीक आहे, आपण एकत्र मिळून हे घर पुन्हा एक करूया. आणि आबा? मला माझ्या नवऱ्याची खुशी जास्त महत्वाची. तुम्ही आबांची काळजी करू नका. तुम्हाला जाऊबाई परत आलेल्या हव्यात तर त्या येणारच. कसं? आपण दोघं मिळून त्यांना परत घेऊन येऊया. खरंच काय? हो, घर एक व्हायला हवंय ना. आपण दोघं मिळून त्यासनी परत आणू. चालेल. आता खुश आहात ना? माझ्या तोंडाकडे बघून वाटत नाही होय तुम्हाला? खरंच लय खुश झालोय बघा मी.
असेच कायम खुश राहा. तुमच्या वहिनी नक्की येतील परत. तुम्ही खुश तर मी खुश.